श्री स्वामी समर्थ. कालच्या व्हिडिओमध्ये प्रिन्स कटचा बॅक पार्ट आपल्याला पाहायला मिळाला. तुम्ही बघू शकता की काल मी पायपिंग लेस कशी लावायची हा व्हिडिओ अपलोड केला होता, तर त्या व्हिडिओला तुम्ही छान असा प्रतिसाद दिला. तर मी आज पुढचा भाग कसा जोडायचा एकदम कमी वेळामध्ये 10 मिनिटांमध्ये आपल्याला हा भाग कसा जोडायचा, तर खूप साऱ्या टिप्स आहेत. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर काय करायचं, आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजचा जो कपडा आहे तो साईडला काढून घ्यायचा. तर आपल्याला अर्जंट ब्लाऊज असेल तर मी तर पायपिंग करत बसत नाही. प्रिन्स कट ब्लाऊज असेल तर बघू शकता खालच्या साईडला आपला ब्लाऊज पीसचा कपडा ठेवायचा, म्हणजे फॅब्रिक ठेवायचं, त्यानंतर अस्तर ठेवायचं, त्यानंतर सरळ बाजू घ्यायची, आपल्याला शिलाई टाकून घ्यायची, त्यानंतर पलटी करायचं. म्हणजे सुरुवातीला उलटी बाजू ठेवायची, त्यानंतर अस्तर ठेवायचं, नंतर ही कट्स मारून घ्यायची, छान अशी शिलाई केली कट्स मारायचे, त्यानंतर अस्तरचा कपडा पलटी करायचा. तर तो पलटी केल्यानंतर पुन्हा एक टीप मारून घ्यायची. तर बघू शकता छान असा गोट तयार होतो आणि सुंदर लुक येतो. तर तुम्हाला म्हणजे हे आवडतं का, तर मला हे कमेंट करून नक्की सांगा. तर मला जेव्हा अर्जंट ब्लाऊज असतो तेव्हा मी हीच ट्रिक वापरत असते, त्यामुळे ब्लाऊज लवकर उरकला जातो. त्यानंतर साईडून आपल्याला 5 नंबरची टिप मारायची, कारण आपल्याला पुन्हा अजून आपल्याला ब्लाऊज जोडताना सुद्धा शिलाई मारायची असते. त्यामुळं जेव्हा आपण फॅब्रिकला अस्तर जोडत असतो त्यावेळेस 5 नंबरची टिप मारायची. ही नवीन शिकणाऱ्याचं ही टिप जास्तीत जास्त शेअर करा. त्यानंतर आपल्याला 2 पार्ट असतात, पुढचा आणि पाठीमागचा. बघू शकता 2 पार्ट आहेत. तर आपल्याला प्रिन्स कट जोडायचं आहे. बरोबर, जोडताना काय करायचं, जो प्रिन्स कट आपला छातीमध्ये बसताना व्यवस्थित बसत नाही किंवा पप छान येत नाही, तर अशा वेळेला काय करायचं, किंवा एक साईडला वरच्या साईडला जास्त होतो किंवा खालच्या साईडला कमी होतो असा होतो, तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला बघू शकता अर्धा इंच वरती मार्जिन ठेवायचं, त्यानंतर खालच्या साईडला अर्धा इंच मार्जिन ठेवायचं, त्यानंतरच आपल्याला प्रिन्स कट जोडून घ्यायचं. यामुळे काय होतं, प्रिन्स कटचा पफ छान येतो. ही गोष्ट म्हणजे ही टिप्स आहे ना, ही जास्तीत जास्त नवीन शिकणाऱ्यांना माहीत नसते. तर अशा वेळेला काय होतं, प्रिन्स कट चपटा होतो किंवा दबल्यासारखं होतं, असं बरेच कस्टमरांची तक्रार असते. तर म्हणजे ही टिप्स जर तुम्ही नक्की फॉलो केली ना, तर हा प्रॉब्लेम तुमच्या कस्टमरांना किंवा तुमच्या शिलाई कामामध्ये अजिबात येणार नाही. तर ही ट्रिक्स आहे ना, ते जास्तीत जास्त नवीन शिकणाऱ्यापर्यंत शेअर करा. तर बघू शकता मी छान असं जोडून घेतला. त्यानंतर इथे सुद्धा टिप जोडताना काय करायचं, 5 नंबरची टिप ठेवायची, त्यानंतर 2.5 ते 3 इंच तुमच्या म्हणजे मशीननुसार तुम्ही ठरवा. मी तर या पद्धतीने शिलाई मारली तर आपल्याला पप आपला छान येतो. प्रिन्स कटमध्ये चपटा बसत नाही किंवा दबल्यासारखं वाटत नाही. तर आपल्याला बघू शकता आता वरती अर्धा इंच सोडलेलं, त्यामुळे एक्स्ट्रा वरती कपडा राहिला तर तो कपडा पूर्ण कट करून टाका. बघू शकता मी खडूने मार्किंग केलं, तेवढा कपडा कट केल्यानंतरच बाही जोडा, म्हणजे मुंडा असतो ना, मुंड्यामध्ये अजिबात घोळ येणार नाही. तर तिथे म्हणजे चुन्या पडू शकतात किंवा आपल्याला तिथं जास्त भाग होऊ शकतो. त्यासाठी नक्की वरच्या साईडून बघू शकता अर्धा इंच कट करून टाका. त्यानंतर खालच्या साईडला सुद्धा पाठीमागच्या साईडला अर्धा इंच, पुढच्या साईडला अर्धा इंच, आणि मध्ये काही कट करायची गरज लागत नाही. बघू शकता तिरकस असं कट करून घ्यायचं आणि आपल्याला खालच्या साईडला 1.5 इंचाची पट्टी जोडून घ्यायची. तर छान असा आपला तर या पद्धतीने प्रिन्स कट आपला छान असा तयार झालेला आहे. तर यानंतर आपल्याला हुक पट्टी, आई पट्टी कशी जोडायची पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आवडलं तर लाईक करा.